पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यातील फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2019 मध्ये सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी कलम 504 अंतर्गत दाखल गुन्ह्यात कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे। तर इतर सर्व गुन्ह्यातून राणेंसह त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। चिखलफेक प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे। नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकला होता। याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमयी झाली होती। त्यावेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती। त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353 तसेच 332, 504 आणि 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता। त्यातील 504 कलमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग प्रकरणी नितेश राणे यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड सुनावण्यात आला आहे। इतर सर्व गुन्ह्यातून नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आरोपींच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरता अर्ज दिला आहे। त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। लवकरच आम्ही उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करणार अशी माहिती नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।